कार्य इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांचा आगमन झाला आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करत आहे. माननीय लोकराजे राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहेत. लोकराजे राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहेत. लोकराजे राजश्री शाहू महाराज यांच्या या जयंतीनिमित्त आज वेळात वेळ काढून ॲडव्होकेट आशिष शेलार माननीय मंत्री महोदय यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी विनंती करेल माननीय मंत्री महोदय आपण विचार मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी आमचे सहाय्यक संचालक सांस्कृतिक विभागाचे संदीपजी बलखंडे साहेबांना या ठिकाणी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करते. बसा 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 दादा बसा बसा. तसेच या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ताचे आमचे माननीय नेते ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब या ठिकाणी आमच्या आजच्या कार्यक्रमाचे जागर समतेचा गीतकार संगीतकार गायक विष्णूजी शिंदे यांना पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन या ठिकाणी सन्मानित करते. संपूर्ण भारतभर आपल्या फुले शाहू आंबेडकरी विचाराची तोफ घेऊन गीत गायनाच्या माध्यमातून कार्य पेरणारे विष्णूजी शिंदे यांना सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिषजी शेलार साहेब या ठिकाणी सन्मान करत आहेत. जोरदार टाळ्यांनी सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले मंत्री महोदय आपल्याला या ठिकाणी संबोधित करते. सगळ्यांना नमस्कार आणि जय भीम. आज शिंदे साहेब आपण सुद्धा या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी हा जागर उभा केलेला आहे. हा जागर समतेचा आहे, हा जागर बंधुत्वाचा आहे आणि आपण सगळेजण आज उपस्थित आहोत. त्याचं कारण छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहे. त्यांना मी प्रथम अभिवादन करतो आणि शाहू महाराजांचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर समतेचा तो विचार येतो, सामाजिक क्रांतीचा तो विचार त्या डोळ्यासमोर आपला येतो. शाहू महाराजांनी हे प्रत्यक्ष जगाला दाखवलं की माणूस लहान किंवा मोठा तो कुठे जन्मला, कोणापोटी जन्मला याच्यापेक्षाही त्याला संधी मिळाली की नाही याच्यावर अवलंबून आहे. आणि प्रत्यक्ष शाहू महाराजांनी ती सामाजिक क्रांतीच मी म्हणेन ती केली. सगळ्या वंचित समाजाला, शोषित पीडित समाजाला सुद्धा न्याय मिळावा. मग शैक्षणिक असेल, समान संधी आणि समान न्यायाची भूमिका असेल, या सगळ्यासाठी एक क्रांती उभं करणारं जाज्वल्य असं व्यक्तिमत्व हे आम्हाला छत्रपती शाहू महाराजांमध्ये दिसतं. आपल्याला माहिती आहे की विकासाची सुद्धा नवीन नवीन परिमाणं भूमीत निर्माण करण्याची भूमिका छत्रपती शाहू महाराजांची आहे. शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आणि म्हणून विद्यालय तर निर्माण केलीच, पण माझ्या मुलामुलींना शिक्षणासाठी वसतिगृह जरी लागलं तर त्या काळात वसतिगृहाची सुद्धा आणि म्हणून असा एका छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठीचा कार्यक्रम करण्याची संधी आणि सेवा मला आणि आमच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला मिळाली आणि ते तुमचा जागर. मला वाटतं याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय, आपण सगळेजण सौभाग्यशाली आहोत की आपण या कार्यक्रमात आज उपस्थित राहू शकलो आणि ते शिवाजी मंदिरमध्ये. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी अभिवादन करतो आणि आपला कार्यक्रम पुढे चालू ठेवावा, कारण मला अजून एक महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे, तिथे जाण्याची परवानगी द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.